नमस्कार, सुस्वागतम. मी मयुरी मालणकर. तुम्हा सगळ्यांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये म्हणजेच आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सत्येन गुजर. डॉक्टर सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केली असून मागील 23 वर्षे ते पुणे आणि मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धर्तीवर त्यांनी पुण्यामध्ये ओमकार आयुर्वेद या ISO सर्टिफाईड संस्थेची स्थापना केली असून सर्व प्रकारच्या आजारांसाठी त्या ठिकाणी आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म उपचार केले जातात. पोटाचे आजार, सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्यांचे विकार, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व, कॅन्सर, हृदयविकार, किडनी विकार या आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. क्रिटिकल म्हणजेच अवघड केसेस बरे करण्यामध्ये त्यांचा हातखंड असून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. आज डॉक्टर सत्येन गुजर आपल्याशी सांधेदुखी निश्चित निदान आणि उपचार यावर मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर डॉक्टरांना तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं असेल किंवा त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर स्क्रीनवर जे नंबर तुम्हाला दाखवण्यात येतील त्यावर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. तर आजच्या प्रश्नांकडे आपण वळणार आहोत. डॉक्टर, आजचा पहिला प्रश्न आहे, आजच्या या विषयाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल? कसं आहे, सांधेदुखी म्हणजे संधिवात हे एक प्रकारचं समीकरण झालं आहे. म्हणजे 40 झाली, वय झालं की सांधे दुखतात, संधिवाताचा त्रास होतो असं बऱ्याच जणांना वाटत असतं, पण तशी गोष्ट नाही आहे. ऑब्व्हियसली 40-50 नंतर सांधेदुखीचे पेशंट हे भरपूर प्रमाणात दिसत असतात, पण वयाच्या 20-25मध्ये सुद्धा सांधेदुखीचा त्रास असतो. 10 वर्षाच्या मुलामुलींना सुद्धा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे सांधेदुखी ही फक्त 40 नंतरच होते, 50 नंतरच होते असं नाही. वयाच्या कोणत्याही वर्षी सांधेदुखीचा त्रास हा सुरू होऊ शकतो. बऱ्याच वेळेला वय झाले म्हणजे सांधे दुखणारच असं म्हणून बऱ्याच वेळेला दुर्लक्ष पण केलं जातं, पण तसं करून उपयोग नाही. असं जर दुर्लक्ष करत गेलो तर सांधेदुखीचा त्रास वाढून बिछाण्यावर खेळण्याचे सुद्धा रुग्णावर वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे सांधेदुखीचं निश्चित निदान होणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्या प्रेक्षकांनी ही गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचे आहे की सांधेदुखी हा आजार नसून ते एक लक्षण आहे. म्हणजे कोणत्या तरी आजाराचं लक्षण म्हणून सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि त्या कोणत्या आजारामुळे सांधेदुखी झाली ह्याचं निश्चित निदान होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार उपचार होणे गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं, सांधेदुखीचा त्रास सुरू झाला की तात्पुरते उपचार केले जातात. बाम लावला जातो, तात्पुरतं तेल लावून शेकलं जातं, त्यांनी बरं वाटतं, मग दुर्लक्ष केलं जातं. त्रास वाढत गेला की वेदनाशामक औषधं घेतली जातात, त्यांनी त्रास वाढत गेला की मग एक्सरेज असणं, मग स्टिरॉइड्स घेतले जाणं, स्टिरॉइडची इंजेक्शन घेतली जाणं, अशा प्रकारचे उपचार सुरू जातात. एवढं करूनसुद्धा जर त्रास वाढत गेला की मग त्याच्यामुळे एक वेळ अशी येते की अजिबातच चालता येत नाही आणि ऑपरेशनचा सल्ला दिला गेला अशी वेळ येते. अशी वेळ का येते? कारण सांधे दुखायला सुरुवात झाली की एकदम ऑपरेशनपर्यंतची वेळ झाली आहे किंवा चालताच येत नाही, इतकी गुडघेदुखी जाणवते, अशी वेळ येते का? तर तसं होत नाही. त्रास हा हळूहळू वाढत जाणारा असतो, पण एक ते योग्य उपचार होत नाहीत. आपली सांधेदुखी कोणत्या कारणामुळे हो ह्याचं निदान होत नाही आणि तात्पुरते उपचार केलं जाणं हे बऱ्याच पेशंटमध्ये दिसून येत असतं. वर्षानुवर्ष सांधेदुखी असणारे कितीतरी पेशंट असतात, फक्त तात्पुरते उपचार केलं जाणं, दुर्लक्ष केलं जाणं आणि योग्य निदान होऊन उपचार न झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्रास असणारे कितीतरी पेशंट हे दिसत असतात. त्यामुळे सांधेदुखीमध्ये आपल्याला त्रास सुरू झाल्यानंतर लगेच योग्य उपचार घेणं किंवा लगेच आपली सांधेदुखी कोणत्या आजारामुळे झाली आहे त्याचं निदान करून उपचार सुरू करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. बरोबर आहे डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की सांधेदुखी ही कुठल्याही वयात होते, तर वय कोणतंही असो, सांधेदुखीची नेमकी कारणे कोणती आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की सांधेदुखी नक्की कोणत्या कारणांमुळे होते. आत्ता जसं आपण बघितलं की सांधेदुखी म्हणजे संधिवात असं नाही, तर सांधेदुखी होण्याचे वेगवेगळे कारणं आहेत. आता ज्यावेळेला आपण या सांधेदुखीचा विचार करत असतो तो 2 पद्धतींनी करणं खूप गरजेचं आहे. एकतर संधी ह्या रचनेमध्ये ज्यावेळेला बदल होत असतात, संधी ह्याच्यामध्ये ज्यावेळेला रचनात्मक विकृती होत असते त्यामुळे दिसणारा सांधेदुखी हा आजार, आणि दुसऱ्या कारणांमुळे म्हणजे दुसऱ्या आजारांमुळे होणारे सांधेदुखी, अशा 2 गोष्टी ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. संधी म्हणजे काय की 2 हाडं ज्या ठिकाणी एकत्रित येतात तो म्हणजे संधी. मग फक्त हाडं एकत्रित येऊनच सांधा तयार होत असतो का? तर तशी गोष्ट बिलकुल नाही आहे. त्या ठिकाणी लिगामेंट्स असतात, खुर्च्या असतात, ज्याच्यामुळे सांध्यांची हालचाली चांगल्या पद्धतीने होत असते. हाडं एकमेकांना घासू नये म्हणून त्या ठिकाणी सायनोव्हियल फ्लुइड असतं, ज्याला आपण बोलीभाषेत वंगण म्हणतो. 2 सांध्यांच्यामध्ये गादी असते ज्याच्यामुळे सांधेही घासले जात नाहीत. ह्या सगळ्यांचं कार्य व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने वर मांसपेशींचं आवरण असतं.
कडेने टेंडॉन्स असतात. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या पद्धतीने हे एकत्रित सर्व रचना एकत्र येऊन सांधा तयार होत असतो. त्यामुळे सांधेदुखी म्हणजे फक्त हाडांची झीज होणं आणि त्याच्यामुळे सांधे दुखतात अशी गोष्ट नाही आहे. बऱ्याच वेळेला खुर्च्या फाटल्या जातात, आघात होतो, ॲक्सिडेंट होतो, त्याच्यामुळे खुर्च्यांची इंजुरी होते, त्याच्यामुळे सांधेदुखी होतात. बऱ्याच वेळेला बरसा नावाचा प्रकार असतो, म्हणजे सांधे एकमेकांना घासले जाऊ नयेत, ते वरच्या मांसपेशींना घासले जाऊ नयेत म्हणून वर तैलग्रंथी असतात, ज्याला बरसे म्हणतात. म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणी 13 प्रकारच्या तैलग्रंथी आहेत. अशा प्रकारची रचना ही असते. त्याच्यामुळे ज्यावेळेला सांधा दुखतो त्यावेळेला टेंडॉन्सला सूज असते, त्याच्यामुळे सांधा दुखू शकत असतो. बऱ्याच वेळेला खुर्च्यांची झीज असते, त्याच्यामुळे सांधा दुखतो. हाडांची झीज असते, त्याच्यामुळे सांधा दुखू शकतो. बऱ्याच वेळेला TB असतो सांध्यांचा, त्याच्यामुळे दुखावा असतो. इतर वेगवेगळे इन्फेक्शन्सचा परिणाम सांध्यांवर होतो, त्याच्यामुळे सांधेदुखी होत असते. सो हे ज्यावेळेला रचनात्मक बदल होत असतात, म्हणजे संधिवात, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, आमवात आहे, वातरक्त आहे, वेगवेगळे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत, मग SLE सारखा प्रकार असू देत, रुमॅटॉइड आर्थरायटिस असू देत, यासारखे आजार आहेत, गाऊटसारखा आजार आहे. असे जे कॉमनली दिसणारे सांध्यांचे जे आजार असतात, ज्याच्यामध्ये सांध्यांमध्ये रचनात्मक पद्धतीने विकृती होत असते आणि त्याच्यामुळे सांधेदुखी दिसत असते, हा प्रामुख्याने पहिला भाग, की ज्याच्यामध्ये कॉमनली 70% ते 80% पेशंट सांधेदुखीचे या आजारांमध्ये रचनात्मक विकृती होण्यामध्ये येत असतात. दुसरा जो भाग आहे 20 ते 30% पेशंट हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येत असतात, की ज्याच्यामध्ये सांधेदुखी खूप मोठ्या प्रमाणात दिसत असते. पेशंटला खूप दिवस सांधेदुखीचा त्रास होत असतो, पण ज्यावेळेला एक्सरेज काढतो, MRI काढतो, त्यावेळेला सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येत असतात. रिपोर्ट्स तर नॉर्मल येत आहेत, पण सांधेदुखीचा त्रास तर भरपूर होतो. असं का होत असतं? कारण इतर आजारांमुळे होणारी ती सांधेदुखी असते. त्यामुळे तुमची सांधेदुखी, तुमच्या हातांची बोटं दुखत आहेत, तुमचे गुडघे दुखत आहेत, तुमचा खुबा दुखतोय. बऱ्याच पेशंटमध्ये अवॅस्क्युलर नेक्रोसिस असतं, म्हणजे खुब्यांच्या ठिकाणी रक्तवाहिन्यांचा सप्लायच व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे खुबा खूप दुखत नसतो, चालता येत नसतं, अशी परिस्थिती असते. बऱ्याच पेशंटमध्ये पाठीच्या मणक्याचे संबंधित आजार असतात, पाठदुखी असते, ती सुद्धा मणके एकमेकांना ज्या सांध्यांनी जोडलेत त्याची विकृती असते म्हणून सांधेदुखी असते. सो याचे इतके वेगवेगळे प्रकार आहेत. सो आपली सांधेदुखी नक्की कोणत्या कारणांमुळे होते? सो फक्त त्यात तात्पुरती वेदनाशामक औषधं, कॅल्शियम घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारा नसतो, तर त्या मूळ कारणापर्यंत जाऊन उपचार होणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. तर डॉक्टर, तुम्ही आता जी माहिती सांगितली त्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा संधिवात हा उच्चार केलात. तर संधिवात म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये सांध्यांमध्ये काय बदल होतात आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार काय, ते देखील आम्हाला सांधेदुखीचा ज्यावेळेला आपण विचार करतो, जसं आपण आत्ता म्हणलं की सांधेदुखीमध्ये महत्त्वाचा आजार जो कोणता येतो तो संधिवात, म्हणजेच आपण ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला असं म्हणत असतो. 40-50 नंतर गुडघे तुमचे खूप दुखत आहेत, खुबे तुमचे खूप दुखत आहेत, पटकन उठता येत नाही आहे, पटकन वागता येत नाही आहे, चालताना त्रास होतो. ही सगळी लक्षणं कशामुळे होत असतात? तर ती सांध्यांची झीज झाल्यामुळे होत असतात. आयुर्वेदानुसार याला संधिगत वात असं म्हणलं जातं. म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी वात खूप वाढणं आणि तो वात वाढल्यामुळे सांध्यांची झीज होणं आणि त्याच्यामुळे होणारा आजार म्हणजे संधिवात. ही अचानक होणारी गोष्ट असते असं नाही आहे. पहिला 20 वर्षाचा काळ हा कफाचा असतो, म्हणून लहान मुलांना सर्दी वगैरे अशी लक्षणं जास्त असतात. सर्दी खोकल्याचा त्रास, दम्याचा त्रास खूपच असतो. 20 ते 40 हे जो वयोगट असतो तो पित्ताचा असतो, त्यामुळे ह्या काळामध्ये पित्ताशी संबंधित आजार जास्त होत असतात. 40 नंतर तुमच्या शरीरामध्ये वात खूप वाढायला लागतो आणि जितका शरीरात वात वाढतो तितकी झीज ही जास्त प्रमाणात होत असते. वात आणि अस्थी यांचा आश्रयाश्रय संबंध आहे, त्यामुळे वात जितका वाढणार तितका त्याचा परिणाम हा सांध्यांवर आणि मणक्यांवर जास्त प्रमाणात होणार, त्यांची झीज जास्त प्रमाणात होते. त्यामुळे 40 नंतर शरीरात कोणती नवीन गोष्ट तयार झाली असं होत नाही, तर शरीराची झीजच व्हायला सुरुवात होत असते. सो संधिवाताच्या पेशंटमध्ये लक्षणं काय दिसत असतात कॉमनली? अशा पेशंटला बसून राहिलं की जनरली त्रास खूप होतो, अशी गोष्ट होत नाही. पण चालायला सुरुवात केली की सांधे दुखायला लागतात, कारण मधली गादी झिजते, हळूहळू बोनी स्पर्स तयार होतात, ऑस्टिओफाइट्स त्या ठिकाणी वाढतात. मुळे चालल्यानंतर सांधे दुखायला लागणं हे लक्षण ह्याच्यामध्ये जास्त दिसतं. गुडघ्यांना झीज जास्त प्रमाणात असते, खुबे दुखत असतात, इतर सांधेसुद्धा ह्याच्यामध्ये दुखत असतात. पायांमध्ये शक्ती नाही आहे असं वाटतं. उठता बसताना खूप त्रास होतो. जनरली जिने उतरताना, कारण जिने उतरताना तुमच्या शरीराचा पूर्ण भार हा गुडघ्यांवर येत असतो, त्याच्यामुळे जिने उतरताना त्रास होतोय, जिने चढताना गुडघा दुखायला लागतो, हे तुमचं पहिलं लक्षण असतं की आपली झीज सुरू झाली आहे, त्याच्याकडे काहीतरी लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही तसंच जर पुढे गोष्टी चालू ठेवल्या आणि गुडघ्यांवर ताण जास्त पडत असेल तर ही जास्त प्रमाणात झीज जास्त प्रमाणात होत असते आणि ह्या गोष्टी वाढत गेल्या, मधलं वंगण कमी होत गेलं, मधली गादी ज्याला आपण मेनिस्कस म्हणतो ती झिजायला सुरुवात होते आणि ती जितकी जास्त झीज होईल तितकी ऑस्टिओआर्थरायटिसच्या संधिवाताच्या ग्रेड्स असतात. मग अशासाठी आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने उपयोगी होत असतात? सो त्रास तुमचा सुरू झाल्या लगेच आयुर्वेदिक उपचार सुरू
करणं खूप गरजेचं आहे. इव्हन कितीतरी पेशंटला ज्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण योग्य आयुर्वेदिक उपचार लगेच सुरू केले तर ऑपरेशनची वेळ न येता सुद्धा ह्या पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट चांगल्या पद्धतीने होत असते. सो इथं वातशमन करणारी औषधं, वात कसा वाढणार नाही ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ती झीज कशी भरून होईल याच्यासाठी बृहन चिकित्सा खूप उपयोगी होत असते. आणि सगळ्यात शेवटी रसायन चिकित्सा म्हणजे नवीन पेशी तयार होणं, ही गोष्ट सुद्धा आयुर्वेदिक औषधोपचारांनी होऊ शकते. सो त्याच्यासाठी उपचार होणं गरजेचं असतं. सो पंचकर्म, वाढलेला वात बाहेर काढून टाकण्याच्यासाठी बस्ती अतिशय उत्तम होत असतात. जानुबस्ती, जानुधारासारखे पंचकर्म उपचार असतात, पिंडस्वेदसारखे पंचकर्म उपचार असतात. ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. आणि वातशमन चिकित्सा, बृहन आणि रसायन चिकित्सा ह्या पद्धतीने आपण जर संधिवातावर काम केलं, असे उपचार सुरू केले तर जवळजवळ 90% पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला चांगले होऊन ऑपरेशनपर्यंत जाण्याची वेळ आली असं होणार नाही आणि त्यांचा त्रास हा कमी होऊ शकतो. तर डॉक्टर सत्यन गुजर आपल्याला फार छान माहिती देत आहेत. काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, पण आता वेळ झालेली आहे ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा हा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्यासोबत आहे डॉक्टर सत्यन गुजर. डॉक्टर, वळणार आहोत आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. डॉक्टर, आमवात म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये काय लक्षणं दिसतात? हा एक सांधेदुखीशी संबंधित असणारा महत्त्वाचा आजार असतो. आमवात म्हणजे कसं असतं, ज्यांची पचन प्रक्रिया व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे नको असणारे टॉक्सिन्स, विषारी पदार्थ, विषसदृश ज्या गोष्टी नको असणाऱ्या शरीरामध्ये तयार होतात, त्या शरीरामध्ये साठून राहणं, तिथून ते सांध्यांपर्यंत पोहोचणं आणि त्याच्यामुळे सांधेदुखी असणं, अशा प्रकार, अशी लक्षणं, असा त्रास अशा पेशंटमध्ये होत असतो. जनरली अशा पेशंटमध्ये संचारी वेदना असतात. म्हणजे आज हातांची बोटं दुखत आहेत, उद्या मनगट दुखते, परवा कोपर दुखतंय, मग गुडघे दुखत आहेत, मग घोट्यांच्या इथे सूज येते, भूक कमी झालेली असते, बारीक ताप असतो, कणकण असते, काम करण्याची इच्छा होत नाही, डोकं जड होतं. अशा प्रकारची लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसत असतात. अगदी 15व्या-20व्या वर्षी सुद्धा हा त्रास होत असतो, ज्याला आपण र्युमॅटिक फिवर असं म्हणत असतो. बऱ्याच मुलामुलींना होणारा पण हा त्रास आहे. 30-40मध्ये वयाच्या कोणत्याही वर्षी, अगदी 50-60 या वयामध्ये सुद्धा आमवात हा होत असतो. आणि ह्याच्यामध्ये जनरली पचन प्रक्रिया व्यवस्थित नसते आणि त्याच्यामुळे सांध्यांवर परिणाम होत असतो. मग शरीरातला कोणताही सांधा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतो. त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये तुम्हाला नुसते पेनकिलर्स किंवा कॅल्शियम अशी तात्पुरती औषध देऊन उपयोगच नाही, जोपर्यंत तुमची पचन प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. अशा पेशंटमध्ये पाचन चिकित्सा खूप महत्त्वाची असते, की जेणेकरून नको असणारे टॉक्सिन जे सांध्यांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचं पाचन करून ते बाहेर काढणं गरजेचं आहे. ते पुन्हा कसे तयार होणार नाही त्याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे. इथे सुद्धा आपल्याला पंचकर्म उपचार स्पेसिफिक बस्ती खूप उपयोगी होतात, पण ते हे वैतरण बस्ती, पाचन बस्ती असणं आवश्यक आहे. तर अशा पेशंटमध्ये रिझल्ट्स आपल्याला हे खूप चांगले मिळत असतात. त्याच्यामुळे आमवातामध्ये सुद्धा लाक्षणिक चिकित्सा न करता पाचन, वातशमन करणारी औषधेही उपयोगी होत असतात. तर डॉक्टर, वात रक्त म्हणजे काय आणि त्यामध्ये नेमकी काय लक्षणं दिसतात? वातरक्त हा खूप मोठा स्पेक्ट्रम आहे. म्हणजे आयुर्वेदाने जो वातरक्त हा व्याधी सांगितलेला आहे, ॲलोपॅथिकमध्ये असणारे कितीतरी सांध्यांशी संबंधित असणारे आजार ह्या वातरक्त ह्या व्याधीमध्ये येत असतात. गाऊट हा कॉमनली दिसणारा आजार आहे. र्युमॅटॉइड आर्थरायटिस, RA पॉझिटिव्ह असणं हाही त्याच्यामध्ये येणारा आजार असतो. कितीतरी SLE सारखे, स्क्लेरोडर्मा सारखे असे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत की ज्याच्यामध्ये सांध्यांवर परिणाम होत असतो. हे सगळे वातरक्तामध्ये येणारे असतात. म्हणजे वातरक्ताचा स्पेक्ट्रम किती मोठं आहे आपल्याला लक्षात येईल. इन्फ्लामेटरी जॉईंट डिसीजेस जे सगळे असतात ते सगळे वातरक्तामध्ये येत असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये एका बाजूला वातदुष्ट होत असतो, रक्ताची दृष्टी जास्त प्रमाणात असते, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन ह्याच्यामध्ये घडून येत असते. म्हणजे शरीरातल्या इम्युन सिस्टीमच्या पेशी, संरक्षण पेशी या सांध्यांवरच अटॅक करत असतात. त्याच्यामुळे होणारे जे आजार असतात त्या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. जनरली अशा पेशंटमध्ये हातांची बोटं खूप दुखणं, हातांची बोटं स्टिफ होणं, सकाळी उठल्या उठल्या आखडली जाणं, पटकन मुवमेंट सांध्यांच्या करताना येणं, पटकन उठताना येणं, पाठ कंबर भरून येणं, गुडघे जास्त प्रमाणात दुखणं, गोठ्यांना सूज असणं, गाऊठ या आजारामध्ये स्पेसिफिक हातांचे अंगठे, पायाचे अंगठे या ठिकाणी सूज असते, आरक्तता, रक्तवर्णिता तिथं जास्त प्रमाणात असते आणि ठणका खूप जास्त प्रमाणात असतो, कारण नको असणारे युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तिथे येऊन साठून राहत असतात. सो अशा पेशंटमध्ये सुद्धा हा रक्तातला वात कमी होण्याच्या दृष्टीने ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं असतं. या पद्धतीने जे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन शरीरात घडून येते ती कशी घडून येणार नाही त्या पद्धतीने उपचार होणंही गरजेचं आहे. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक महत्त्वाचा आजार अजून ह्याच्यामध्ये येत असतो.
असतो. जनरली ह्याच्यामध्ये मान, पाठ, कंबरच जास्त प्रमाणात दुखते, पण तो एक संधिवात असतो आणि वयाच्या 20पासून 35व्या वर्षांपर्यंत कोणालाही तो होऊ शकतो. वातरक्तामध्ये बस्ती ही अर्धी चिकित्सा असते, त्याच्यामुळे बस्तीचा ह्याच्यामध्ये खूप उपयोग होतो. एका बाजूला रक्तप्रसारण चिकित्सा करणं खूप गरजेचं असतं, रक्तदृष्टी कशी कमी होईल हे बघणं गरजेचं असतं आणि वातशमन करणारी चिकित्सा गरजेचं असतं. वातरक्तात ह्या पद्धतीने ज्या वेळेला आपण उपचार करू शकतो तरच हे ऑटोइम्युन डिसीजेस सारखे आजार, नाही तर ऑटोइम्युन डिसीजेस हे आजार असे आहेत की आयुष्यभर ते पेशंटच्या बरोबर राहतात आणि त्याला प्रॉपर ट्रीटमेंट न केल्यामुळे आणि स्वभावानुसार तो आजार वाढत गेल्यामुळे ह्याच्यापासून सफर होणारे कितीतरी पेशंट दिसत असतात. सो ह्याच्यातून आपल्याला पूर्ण बाहेर पडायचं असेल तर त्याला प्रॉपर आयुर्वेदिक उपचार हीच यात संजीवनी आहे. तर डॉक्टर, बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की पाठीच्या मणक्यामध्ये सुद्धा संधिवात होऊ शकतो का? अगदी कॉमनली दिसणारे पेशंट असतात. बऱ्याच वेळेला पाठ दुखते म्हणजे आपल्याला स्पॉन्डिलायटिसचाच त्रास आहे असं समजून चालणारे पेशंट असतात, पण 40-50 नंतर ज्यांना पाठदुखी असते असे सगळे पेशंट स्पॉन्डिलोसिस या आजाराचे असतात. आणि स्पॉन्डिलोसिस म्हणजे पाठीच्या मणक्यांचा संधिवात. पाठीचे मणके ज्या सांध्यांनी जोडले गेलेले आहेत त्या सांध्यांची झीज होणं आणि ते झीज झाल्यामुळे जी लक्षणे दिसत असतात, स्वाभाविक आहे, सांध्यांची झीज झाली की त्यांच्यातली गॅप कमी होते, त्याच्यामुळे गादी दबली जाते, ती खाली सरकते, नसा दबल्या जातात आणि पुढचे सगळे आजार म्हणजे कॉर्ड कॉम्प्रेशन असू देत, सायाटिका असू देत, त्याच्यामुळे मान, पाठ, कंबर दुखणं, हातापायांना मुंग्या येणं, बधीरपणा जास्त प्रमाणात जाणवणं आणि जर ही नस दबणं हा प्रकार वाढत गेला तर त्याच्यामुळे पॅरालिसिससुद्धा होऊ शकतो. सो पाठीच्या मणका हा सुद्धा हा अस्थिच आहे, हाडांपासून तयार झालेलेच हे असतात, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे वाताचा परिणाम जसा सांध्यांवर होतो म्हणजे गुडघ्यांसारख्या सांध्यांवर होतो तसा तो ऑब्व्हियसली पाठीच्या मणक्यांवर होतो, पाठीच्या मणक्यांच्या सांध्यांवर होतो आणि त्याचा परिणाम म्हणून पाठदुखी, कंबरदुखी, सायाटिका सारखे आजार बरेच वर्ष राहणं अशी गोष्ट होऊ शकते. त्यामुळे अशा पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला संधिवाताप्रमाणे झीज होऊ नये म्हणून व झीज भरून आणण्याच्या दृष्टीने वातशामक उपचार करणं, पिंडस्वेद असू देत, कटिबस्ती, मन्याबस्ती यासारखे पंचकर्म उपचार करणं ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांध्यांच्या सगळ्या आजारांमध्ये रसायन चिकित्सा ही खूप महत्त्वाची असते. झालेली झीज भरून आणणं ही गोष्ट फक्त रसायन औषधांनीच होऊ शकते आणि त्याच्यासाठी आपल्याला शमन चिकित्सा झाल्यानंतर, पाचन चिकित्सा झाल्यानंतर रसायन बृहन चिकित्सा करणं हे खूप आवश्यकच राहतं. तर डॉक्टर, बऱ्याच जणांना मी पर्सनली पाहिलेलं आहे की त्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास असतो. तर फ्रोझन शोल्डर कशामुळे होतो? फ्रोझन शोल्डर म्हणजे खांद्यांची हालचाल व्यवस्थित न होणं, खांदा अडकून राहणं, खांद्याच्या मुवमेंट्स व्यवस्थित न होणं, खांदा वर उचलता येत नाही, मागे नेता येत नाही, ह्याच्यामुळे जो त्रास होतो ही लक्षणं ज्याच्यामध्ये दिसतात तो म्हणजे फ्रोझन शोल्डर, ज्याला आयुर्वेदाने अवबाहुक असं म्हणलेलं आहे. जनरली 70 to 80% केसेसमध्ये हा जो आजार आहे तो डायबेटिक पेशंटमध्ये होत असतो. डायबेटीसचं कॉम्प्लिकेशन म्हणून होत असतो. डायबेटीसच्या पेशंटशिवाय कोणाला होऊ शकत नाही अशी गोष्ट नाही. तरी पेशंट बरेच दिसत असतात की ज्यांना डायबेटीस नाही आहे पण फ्रोझन शोल्डर होत असतो. ह्याच्यामध्ये सांध्यांचं वरचं जे आवरण आहे ते कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं आणि ते स्वाभाविक आहे, त्याच्यामुळे सांध्यांचे मुवमेंट व्यवस्थित होत नाही आणि दुखावा खूप जास्त प्रमाणात जाणवत असतो. अशा पेशंटमध्ये आपल्याला वातशमनाबरोबर रक्तप्रसादन चिकित्सा करणं खूप गरजेचं असतं. नस्य चिकित्सा म्हणजे नाकामध्ये तेल टाकणे ह्याचा उपयोग खूप चांगला होत असतो आणि त्याच्याबरोबर पिंडस्वेद ह्याचा उपयोग पण खूप चांगला होत असतो. आणि स्वाभाविक आहे, जर डायबेटीसमुळे आपल्याला फ्रोझन शोल्डर झालेला असेल तर डायबेटीसचा परिणाम सांध्यांवर कसा होणार नाही, डायबेटीस कसा कंट्रोलमध्ये राहील हे बघणं खूप गरजेचं असतं. आणि ह्या पद्धतीने ज्यावेळेला आपण उपचार देत राहतो तर रुग्णाच्या सांध्यांच्या मुवमेंट्स, खांद्यांच्या मुवमेंट्स अगदी व्यवस्थित व्हायला सुरुवात होते. तर डॉक्टर, आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय आपण. सांधेदुखीसाठी कोणकोणते पंचकर्म उपयोगी ठरतात? आयुर्वेदिक उपचार ज्यावेळेला आपण कोणत्याही आजारासाठी करत असतो त्यावेळेला ते 2 पद्धतीने होणं गरजेचं असतं, म्हणजे 2 पद्धतीने केले जातात. एक शोधन म्हणजे पंचकर्म उपचार आणि दुसरी शमन म्हणजे पोटातून घेण्याची औषधं. या पद्धतीने सर्व आजार हे कायमस्वरूपी बरे व्हायला मदत होत असतात. तर सांधेदुखीमध्ये पंचकर्माचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. रादर वाद जो खूप वाढलेला आहे तो बाहेर काढून टाकण्याच्या दृष्टीने, शोधन होण्याच्या दृष्टीने बस्ती ही चिकित्सा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची असते. सो बस्ती आपण रुग्णानुसार, रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार बस्तीमध्ये कोणती औषधं वापरायचं हे ठरत असतं. सो बस्ती ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बस्तीबरोबर पिंडस्वेद आहे, मन्याबस्ती आहे, कटिबस्ती आहे, ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. बस्ती असू देत, पत्रपोट्टली स्वेद असू देत, ह्या पंचकर्मांचा उपयोग खूप चांगला होत असतो. आणि स्वाभाविक आहे, हे रुग्णाच्या प्रकृतीनुसार आणि आजाराच्या सिव्हिरिटीनुसार पंचकर्म ठरवले जातात. त्याचप्रमाणे रक्तमोक्षण ह्याचा उपयोग सुद्धा ह्या पंचकर्माचा उपयोग संधिवातामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो.
तर फार छान अशी माहिती डॉक्टर सत्यन गुजर यांनी आपल्याला या कार्यक्रमातून दिलेली आहे. तुमच्या मनात आणखीन बरेच काही प्रश्न असतील, जर तुम्हाला डॉक्टरांना थेट भेटायचं असेल तर स्क्रीनवर दिल्या गेलेल्या नंबरवरती तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. डॉक्टर धन्यवाद, आज तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. थँक्यू. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे